महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जय भवानी रोड येथील फर्नांडिस वाडीत असलेल्या एका भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली। या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोदामात साठवलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली। या गोदामाच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर रहिवासी वसाहत असूनही तात्काळ हस्तक्षेपामुळे आग वसाहतीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आटोक्यात आणली गेली। आगीची माहिती मिळताच दमकल विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्यासाठी अनेक तास अथक प्रयत्न करण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मोठा वापर करण्यात आला। या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मदत केली। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। या आगीत भंगार गोदामाचं मोठं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। यासोबतच आग लागल्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना ज्वलनशील पदार्थ साठवताना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।